हा सगळा खटला उज्ज्वल निकम चालवणार आहेत आणि त्यावर सुप्रिया सुळे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया आधी। वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे, पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना, मला वाटतं लोकसभेला। ठीक आहे, आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही। उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत, पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। दरम्यान पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाहीत, सगळी नैतिक जबाबदारी ही गृहमंत्र्यांची आहे, त्यांनी राजीनामा द्यावा असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। तर फडणवीसांच्या तोंडून एसआयटीची भाषा शोभत नाही असं संजय राऊत म्हणालेले आहेत। शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष, या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे। पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही, ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी। त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही। या सगळ्या कृती, आणि ही एक नाहीये, अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा। चिमुकल्यांचा आक्रोश, पब्लिक क्राय हा न्यायालयाचे कानाचे काल पडदे फाडू शकला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली अशी घोषणा केली, काय गरज आहे? आरोपी पकडलेला आहे ना, पोलिसांनी तपास केला आहे ना। एसआयटी हा शब्द त्यांच्या तोंडात शोभत नाही। ठाकरे सरकारनं अनेक गुन्ह्यामध्ये ज्या एसआयटी स्थापन केल्या होत्या, त्या गृहमंत्री झाल्याबरोबर पहिल्या 24 तासामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या एसआयटी रद्द केल्या। याचा अर्थ तुम्ही एसआयटी मानायला तयार नाही कोणतीही, आणि त्या एसआयटी अत्यंत गंभीर गुन्ह्यातल्या होत्या। माननीय उद्धव ठाकरे यांनी स्थापन केलेल्या एसआयटी भ्रष्टाचार किंवा अशा प्रकारचे खटले। दरम्यान वाढत्या अत्याचाराच्या घटनेवरनं सुप्रिया सुळेंनी देखील सरकारवर हल्लाबोल केलाय। महिलांना 1,500 रुपये नको, मात्र सुरक्षा द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। तर महिलांना 1,500 रुपये नको, सुरक्षा द्या, लाडकी बहीण योजनेवरनं सुप्रिया सुळेंनी निशाणा साधलाय। इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर, आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात 1,500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा। तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना। त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1,500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2,000 रुपये देतो, पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा। हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा, दुःख हे आपण या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोचलेलं आहे। आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय आपले सन्माननीय मिंधे मुख्यमंत्री यांनी खटला फास्ट ट्रॅकवर चालेल वगैरे वगैरे अशा घोषणा। का असं फास्ट ट्रॅक? या घटनाबाह्य सरकारचा खटला फास्ट ट्रॅकवर चालला पाहिजे। तिथे हे सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणून तारखांवर तारखा पाडतात। बलात्कार जसा अबलेवर होतो तसा राज्यघटनेवर सुद्धा होतो, आणि महाराष्ट्रातलं सरकार हे राज्यघटनेवर बलात्कार करून निर्माण झालाय। हा खटला त्यांना फास्ट ट्रॅकवर नको आहे।